बातमी रमेश म्हात्रे संदर्भात आहे। रमेश म्हात्रेला दिलासा देणारा जामीन अखेर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि म्हणून रमेश म्हात्रेला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे। न्यायालयाने त्यांना आज शरण येण्याचे आदेश दिले आहेत आणि विशेष म्हणजे या प्रकरणातील इतर समर्थकांना दिलेला जामीन सुद्धा उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे। आज सुद्धा या प्रकरणी सुनावणी होणार आहे। मात्र रमेश म्हात्रेला 5 वाजेपर्यंतची सकाळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। तोपर्यंत त्यांनी पोलिसांकडे शरण येण्याचं सांगितलेलं आहे। अक्षय गुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काहीच तास आहेत रमेश म्हात्रे यांच्याकडे, आता कशा पद्धतीने डोंबिवलीमध्ये सगळ्या हालचाली सुरू आहेत? नाही, एकूणच आता पुन्हा एकदा रमेश म्हात्रे यांच्याकडून त्यांच्या वकिलांचा सल्ला घेणं आणि कायदेशीर काय मार्ग यामध्ये आहे हे पडताळले जात आहेत। मात्र उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला आता कुठल्याही प्रकारची न्यायालयीन पळवाट किंवा कायदेशीर पळवाट रमेश म्हात्रे काढू शकणार नाही, कारण उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की रमेश म्हात्रे यांनी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये हजर राहणं गरजेचं आहे। आपण बघतोय की 8 जुलैला घडलेल्या घटनेनंतर रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। यानंतर 14 जुलैला रमेश म्हात्रे यांना जामीन देखील देण्यात आला होता। मात्र रमेश म्हात्रे यांच्या जामिनाविरोधात आता या ठिकाणी महाराष्ट्रभरच्या डॉक्टरांनी आंदोलन पुकारू, काम बंद आंदोलन पुकारू असा इशारा दिला होता। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून हा इशारा देण्यात आला होता आणि सोमवारपासून ते कामबंद आंदोलन पुकारणार होते। अशातच काल शनिवारी सध्याचे प्रभारी उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जे आहेत रवींद्र घुगे आणि त्यासोबतच त्यांचे सहाय्यक न्यायाधीश आहेत गौतम अखंड यांनी याचा सुओमोटो घेतला। म्हणजे त्यांनी स्वतःहून या गोष्टीची गंभीरतेने दखल घेतली। स्वतःहून दखल घेत काल एक विशेष बैठक आणि विशेष सुनावणी काल न्यायालयामध्ये पार पडली आणि यामध्ये त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं खालच्या न्यायालयाने की कशा पद्धतीनं कुठल्या आधारावर हा जामीन रमेश म्हात्रे यांना दिला आणि असा सवाल उपस्थित करत त्यांनी रमेश म्हात्रे यांना दिलेला जो कल्याण न्यायालयाचा जामीन होता तो रद्द केला। रमेश म्हात्रे यांना आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये शरण यावं लागेल, सरेंडर व्हावं लागेल आणि त्यानंतर पुढच्या कायदेशीर प्रक्रियेला त्यांना तोंड द्यावं लागेल। रमेश म्हात्रे यांची जर पार्श्वभूमी बघितली तर 12 गुन्हे त्यांच्यावर दाखल होते। 10 गुन्ह्यातनं त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती, तर 2 गुन्हे अजूनही त्यांच्यावर दाखल होते। त्यात तिसऱ्या गुन्ह्याची भर पडली होती की डोंबिवली परिसरातल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केली होती, धमक्या दिल्या होत्या आणि बरोबरच एकंदरीतच आपण जर बघितलं तर पार्श्वभूमी ही रमेश म्हात्रे यांची गुन्हेगारीचीच राहिलेली आहे, त्यात अजून भर पडलेली आहे। पाहावं लागेल की आता सगळ्या गोष्टींवरती पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतायत। अक्षय, धन्यवाद, आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू।